दादा गटाला कमकुवत करत सुनेत्रा वहिनींसह पार्थ जय यांचा वकूफ संपवत एनसीपीचं एकत्रीकरण किंवा विलिनीकरण वगैरे जे काही करण्याचं घाटत होतं ना, ते तुर्तास लांबणीवर पडलंय. पण आता प्रश्न निर्माण झालाय की शरद पवारांच्या ऍक्टिव्हनेस मध्ये सुद्धा या पक्षावर वर्चस्व राखून असलेले दिल्लीतले सर्वेसर्वा प्रफुल्ल भाई आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचं स्वप्न बघणारे, कधी काळी त्यांना स्वप्न पडू लागली होती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनण्याचे, ते सुनील तटकरे यांचं आता काय होणार? मित्र नमस्कार. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या जे काही घडतंय त्याबद्दल माध्यमांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहेत. पण यातला सर्वात महत्त्वाचा आणि खळबळजनक मुद्दा काय असेल तर तो म्हणजे पक्षाचा पैसा. हा पैसा ज्यात ठेवलाय ती तिजोरी आणि त्या तिजोरीच्या चाव्या. या चाव्यांचा ताबा कुणाकडे असावा या नाजूक मुद्द्यावरून सगळ्या भानगडी सुरू झालेल्या आहेत. एनसीपीच्या लेटर हेडवर निवडणूक आयोगाकडे दिलेल्या नव्या कार्यकारिणी किंवा ऑफिस बेररच्या नावांचं जे पत्र आहे, ज्यावरून हा सगळा गदारोळ उठलाय, त्यातून असं स्पष्ट होतंय की आता राष्ट्रवादी काँग्रेसची संपूर्ण सूत्र आणि विशेषतः तिजोरीच्या चाव्या या पवार कुटुंबातल्या तिघांच्याच हाती असणार आहेत. दिल्लीतले प्रति शरद पवार म्हणवले जाणारे प्रफुल्ल पटेल आणि राज्यातले एनसीपीचे सो कॉल्ड महत्त्वाचे नेते सुनील तटकरे यांच्यासारख्या नेत्यांना अंधारात ठेवून हा मोठा निर्णय घेण्यात आलेला दिसतोय. आणि त्यावर जेव्हा तर्कवितर्क लढवले गेले तेव्हा सुनेत्रा वहिनींनी अगदी 2 शब्दात यावर पडदा टाकला की हे जे काही झालंय ते क्लेरिकल मिस्टेक आहे. आपण जे म्हणतो ना की नजर चुकीने मुद्रण दोष आला. आता खरंच असं काही घडलंय का? नेमकं काय घडलंय? आजच्या एपिसोडमध्ये यावर जरा आपण सविस्तर चर्चा करूया. एवढा मोठा राजकीय पक्ष, किंबहुना राज्यातल्या सत्ताधारी महायुतीतला एक घटक पक्ष एनसीपी, पण अजित पवारांच्या दुर्दैवी निधनानंतर या पक्षाच्या खात्यावर केवळ 2 लाख रुपये शिल्लक होते बँक अकाउंटमध्ये. हे तुम्हाला माहिती आहे का? कसं आहे की सरकारमधले घटक पक्ष आणि त्यांचे मंत्री यांच्याकडे राज्यातल्या विविध विकास कामांच्या निधीमधून एक कट येतो, म्हणजे जो अनऑफिशियली आहे. त्यातला एक भाग हा पक्षाच्या गंगाजळीत जमा करणं हे क्रमप्राप्त असतं. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही मंत्र्यांनी हा पार्टी फंड जमा करणं तर सोडा, उलट निवडणुकीत प्रचारासाठी उमेदवारांना मदत करण्याच्या नावाखाली कोट्यावधी रुपये पक्षाकडूनच नेले. पण पक्षाला द्यायची टक्केवारी मात्र दिली नाही. परिणाम पक्षाचं बँक खातं 2 लाखांवर आलं. हे सगळं कोण करतंय? न पेक्षा पक्षाचा जो बेस आहे तो बेस खिळखिळा करून दुसऱ्या बाजूला शरद पवारांना शरण जाण्याची जी काही तयारी चालली आहे ती तयारी कोणीतरी करायला घेतली की काय, अशी शंका यावी अशा काही घटना अलीकडे घडलेल्या आहेत. सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांना ही परिस्थिती कोणीतरी विश्वासातल्या माणसानं नीट समजावून सांगितल्यानंतर, काही जण म्हणतात की काही कॉल रेकॉर्डिंग्स आहेत, त्या कॉल रेकॉर्डिंग्स ऐकवल्यानंतर ही नवी फेररचना झालेली आहे. आणि त्यात वाद नाही, हे सगळं समजल्यानंतरच ह्या गोष्टी घडलेल्या आहेत. मागे एक पत्र निवडणूक आयोगाला पाठवलं गेलं होतं. त्यात सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नावांसमोर त्यांचं पद लिहिलेलं नव्हतं. त्यावेळेसही एक पेल्यातलं वादळ उठलं होतं राष्ट्रवादीत आणि ते त्यानंतर काही काळात शमलं. पण जे नवीन पत्र आता 29 एप्रिलला निवडणूक आयोगाला पाठवलेलं आहे त्यातल्या यादीनुसार एनसीपीमध्ये पॉवर शेअरिंगचा जो विषय आहे त्यात आता फक्त 3च नावं महत्त्वाची उरलेली आहेत. एक सुनेत्रा पवार ज्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, म्हणजे सर्वेसर्वा आहेत पक्षाच्या. पार्थ पवार जनरल सेक्रेटरी, राष्ट्रीय महासचिव, त्यात ते पक्ष समन्वयाची जबाबदारी सांभाळणार आहेत. आणि 3रं नाव जय पवार, ज्यांचं पद हे सुद्धा राष्ट्रीय सचिव असंच असलं तरी महत्त्वाचं म्हणजे त्यांच्याकडे खजिनदार हा अतिरिक्त भार दिला गेलाय. आता तुम्ही म्हणाल ते शिवाजीराव गर्जे, त्यांचं काय झालं? ते आधी खजिनदार होते ना एनसीपीचे. आता तेही खजिनदार असतील, पण बँकिंग अधिकार हा विषय त्यात आता आणला गेलाय ऐरणीवर. यापूर्वी एनसीपीच्या बँक खात्यातून पैसे काढणं किंवा कोणाच्या खात्यावर ट्रान्सफर करणं इत्यादी जे व्यवहार व्हायचे ते अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि YP त्रिवेदी या तिघांच्या सहाय्याने व्हायचे. तिघांपैकी कोणाच्या तरी एकाच्या किंवा दोघांच्या सहाय्याने. पण आता नव्या रचनेत पटेल आणि त्रिवेदी यांना डच्चू देण्यात आलाय. आता फक्त सुनेत्रा पवार, पार्थ किंवा जय पवार यांच्यापैकी एकाच्या स्वाक्षरीने हे व्यवहार केले जाणार आहेत, ज्याला आपण ऑथोराइज सिग्नेटरी म्हणतो, तो प्रकार. यातून काय दिसतंय तर ज्येष्ठ नेत्यांना धक्का दिलाय हे उघड झालेलं आहे. मी जसं म्हणालो शिवाजीराव गर्जे खजिनदारपदी काय माहीत,
पण त्यांना हिशोबाचं काम दिलंय. म्हणजे ते खजांची असले तरी मुख्य अधिकार हे पवारांकडेच असणार आहेत, म्हणजे चाव्या पवारांकडे. बरं, हे सगळं होत असताना प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना या नव्या नियुक्त्यांचा थांगपत्ताही नव्हता. ही चर्चा आता जोर धरू लागली. याच घटनेची रिॲक्शन म्हणून परवाच सुनील तटकरे सिल्वर ओकवर थोरल्या पवारांच्या भेटीला पोचले. कारण काही सांगितलं असेल त्यांनी, पवार आजारी होते, प्रकृतीची विचारपूस करायला गेलो वगैरे. तसं काय नाहीये मित्रांनो. हे जे काही चाललंय ना राष्ट्रवादीत, ते केवळ मानापमानाचं नाटक नाहीये, तर वर्चस्ववादाची लढाई आहे. दादांच्या जाण्यानंतर आयता पक्ष आपल्या हातात येईल. पार्थ, जय आणि सुनेत्रा वहिनी या काय राजकारणात एवढ्या खोलवर शिरणार नाहीत, असं ज्यांना वाटलेल्या किंवा असा जो काहींचा जो समज झाला होता, त्यांचा भ्रमनिरास होताना दिसतोय आता. पटेल आणि तटकरे हे सगळा पक्ष भाजपच्या दावणीला बांधायलाही तयार होते, पण केंद्रातल्या भाजप नेत्यांनी ते होऊ दिलं नाही. त्यामागेही कारण आहेत. पश्चिम महाराष्ट्रात एनसीपी फुटून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत काही आमदार जातील असंही वाटत होतं, पण सुनेत्रा वहिनींना तुर्तास अडचणीत येऊ द्यायचं नाही. अजितदादांच्या माघारी त्यांचा पक्ष विस्थापित होत संपू नये किंवा तसं संपू द्यायचा नाही, हे दिल्लीचं धोरण आहे. त्यामुळे दादांच्या राष्ट्रवादीमुळे काँग्रेस आणि शरद पवार गट यांना चेकमेट देताना शिंदेंना पश्चिम महाराष्ट्रात वरचढ होऊ द्यायचं नाही. ते भारतीय जनता पक्षाच्या प्रतिमेला तडा देणारं किंवा त्रासदायक ठरेल म्हणूनही दिल्ली सुनेत्रा वहिनींना बॅकअप देते. कोण काय करतंय, कोण काड्या घालतंय, हे सुद्धा पार्थ आणि जयला माहीत व्हावं याची दक्षता घेतली जाते. थोडक्यात काय तर या सपोर्ट नंतर सुनेत्रा वहिनींनी प्रफुल्ल पटेल यांच्या नियंत्रणातून पक्षाला बाहेर काढून आर्थिक सूत्र जी ती स्वतःकडे घेत पक्ष हतबल किंवा कमजोर होण्यापासून वाचवत पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना एक मेसेज देत खरा एनसीपीचा ताबा हा पवार कुटुंबाकडेच आहे दाखवण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय. या सगळ्या झमेल्यात उघडे पडलेत जे पडलेले आहेत ते तटकरे काय निर्णय घेणार हे लवकरच कळेल आपल्याला. कारण कदाचित प्रदेशाध्यक्ष पदाबाबतही मोठे बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं एकंदर चित्र दिसतंय. मित्रो, दादा गटाला कमकुवत करत सुनेत्रा वहिनींसह पार्थ, जय यांचा वकूफ संपवत एनसीपीचं एकत्रीकरण किंवा विलिनीकरण वगैरे जे काही करण्याचं घाटत होतं ना, ते तुर्तास लांबणीवर पडलंय. पण आता प्रश्न निर्माण झालाय की शरद पवारांच्या ऍक्टिव्हनेसमध्ये सुद्धा या पक्षावर वर्चस्व राखून असलेले दिल्लीतले सर्वेसर्वा प्रफुल्लभाई आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचं स्वप्न बघणारे, कधी काळी त्यांना स्वप्न पडू लागली होती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनण्याचे, ते सुनील तटकरे यांचं आता काय होणार हे पाहणं खरोखरच रंजक ठरणार आहे. एकंदरच या परिस्थितीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट्स करून नक्की कळवा. तुर्तास मी इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.